झोपेतच तो अजून. Dog defecating not allowed. हो सही आहे यार. ट्राय नेक्स्ट टाइम. रोड तिकडचा वेगळा आहे का रूमचा? हा तिकडचे वेगळे पण पासवर्ड सेम. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आम्ही आलो आहोत कोकणात, कर्दे बीचला, दापोलीला. आणि आलो, मग जेवण केलं, थोडंसं मी अद्वैला घेऊन बीचवर आले. मग आम्ही झोपलो आणि झोपेतून उठून मस्त तयार झाले मी आणि आले बीचवर. सो येस, मजा येते, वातावरण छान आहे, माझे नेल्स पण छान दिसतात, माझ्या टॉपला मॅच झालेत. बाय द वे, हे असे नेल्स आहेत की माझ्या सगळ्या आउटफिटवर जात आहेत. माझ्या लग्नातल्या साड्यांवर गेले मी, मध्ये 2-3 ठिकाणी कार्यक्रम अटेंड केले, तिथे गेले. सो आणि येस, अद्वै अजून पण पाण्यात आहे. अद्वै बाहेर यायचं नाहीच म्हणतोय. सी अमित केला आहे चेंज करायला, त्याचं झालं आहे पाण्यात घेऊन. आणि आता मी अद्वैसाठी थांबली आहे, त्याला घेऊन जाईन, त्याचा आवरेल आणि मग बघू काय करतो. गप्पा मारू, बसू, टाइमपास करू. सो येस, स्टे ट्यून गाईज, लक्ष शेवटपर्यंत नक्की 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 बघा. काही दिस पोरं वेगळ्या आहेत ह्याच्यातून. याचा आणि याचा जाता जाता त्यांना भेटू ना. आठवण नाही येत, भूक लागत, जेवण झालं नाही वाटलं. एक जुन्या आठवणी ते इमोशनल झाले. आपण वरती खायचो, गाडीवर मजा यायची. ऑमलेट खायचं पटकन. बीचवर हॉटेल असते. आवाज. गाईज येस, आम्ही डिनर करून आलोय, बीचवर पण जाऊन आलोय आणि आता मला खूप झोप आली. असो मी झोपणार आहे. उद्या भेटूया. बाय, गुड नाईट, गुड मॉर्निंग गाईज. सो येस, सकाळ झाली आणि आता आम्ही चाललो आहे बीचवर. इथेच आहे बीच, म्हणजे हे आमचं रिसॉर्ट आणि हा बीच. सो येस, एक जस्ट वॉक करून येतो, मला थोडे फोटो काढायचे ते काढतो आणि मग आम्ही ब्रेकफास्ट करू. सो गाईज येस, आम्ही आलो आहे बीचवर आणि वॉक करते मी, फोटो काढलेत भरपूर. सो येस, तिकडे ते वॉटर राईड्सवाले आहेत, त्यांच्याकडे मला विचारायला जायचं आहे, तर ते विचारून येऊया. मस्त वाटते. पाण्यात मी अशी उतरली नाही आहे,
मी चेंज करेन आणि मग ब्रेकफास्ट करून मी पाण्यात येईन बेसिकली. आत्ता मी पाण्यात नाही ना, मला भूक लागेल मग आणि मग ते अंघोळ आणि हे खूप वेळ जाईल त्यात. त्यामुळे मी आधी ब्रेकफास्ट करेल आणि मग पाण्यात येईन. येस, आम्ही आलो बीचवर फिरून आणि आता आम्ही करणार आहे ब्रेकफास्ट. अद्वैनी चालू केलेला आहे ब्रेकफास्ट आणि आम्ही आता येतो आहे आमचा ब्रेकफास्ट. सो मस्त घावण खाणार आहे. काल ते म्हणले आंबोळी पण आहे आणि रात्री दिले नाही आहे ऑप्शनमध्ये. मी विचारते आता त्यांना देत आहे. सॉरी लोकांनो, आईने 4-5 दिवस व्लॉग नाही केला. बाय बाय. 4-5 दिवस नाही, 4-5 महिने. स्टे ट्यून. खाल्लं का मोदक? कसं आहे काकूंचं मोदक? आवडलं का? मी नाही खाल्लं. आवडलं का? बाबा बापरे. हे तू कुठनं आलाय बघ, कुठनं आलाय बघ तो. सो येस, इथे आम्ही दोघींनी केलेलं आहे ट्विनिंग, चार्मी आणि मी. तर हे ड्रेस आम्ही सादगी नावाच्या ब्रँडचे घेतले, जे पुण्यामध्ये एक्झिबिशन होतं तिथून. ते शांत. हॅलो गाईज, टाक तर आमचं माझं झालं आहे. म्हणजे मी हे खाल्ले, काय फिश खाल्लं आहे आणि आता व्हेज खायला आम्ही चाललो आहे बाजूच्या रिसॉर्टमध्ये. सो वॉकिंगच आहे. ओंकार चार्मी गेलेत पुढे, आम्ही आता चाललो. असं काय हे कळून जातं, मग चिडचिड नसेल होत. अरे जाऊ दे, हा याचं असं. जसं माझं वन असल्यामुळे मी खूपच असे काय अभ्यास केला असेल रे लोकांनी. करा काय अभ्यास करून. तो कालचा उभा म्हणतो. तुला हे मुंगा कोणी घालायला सांगितलं? असं नसतं, काही पण हो, नसतं. काय पण नसतं. मंगळच आहे म्हणते. त्यानं घालावं अरे का? कोणाचं कोणी नाही अच्छा, माझं आहे घालायचं. का? गाईज येस, आम्ही चाललो आहे बीचवर आणि मस्त आहे. आमचे ना मस्त मस्त व्हिडिओ केलेत आणि सगळं क्रेडिट जातं ओंकारला. कारण ओंकारने मस्त आणि न सांगता असं मला खूप आवडतं. त्याला सांगितलं नाही, तो त्याच्या मनाने आवडीने आहे. आणि म्हणजे असं कधीच नाही मला अमितच्या मागे लागायला लागतं. अमित असा फोटो काढायचा आहे, अमित तसा व्हिडिओ करायचा आहे, पण नाही. ह्याने ओंकारने आमचे एकदम नॅचरल मोमेंट कॅप्चर केलेत. म्हणजे जिथं की आम्हाला माहीत पण नव्हतं की व्हिडिओ करणार आहे किंवा व्हिडिओ होतो आहे,
जेव्हा कळेल मग तेव्हा थोडंसं व्हायचं, पण हे बरेचसे व्हिडिओज तर आम्हाला माहीतच नाही आहे की तो व्हिडिओ करतो आहे असं. आणि खूप मस्त वाटलं मला असं असलं की मला छान वाटतं. पण येस, थँक्यू ओमकार, छान छान व्हिडिओ काढलेत म्हणून थँक्यू सो मच. मी बोलत काय. इकडे आमचा बीच आहे आणि आम्ही चाललो होतो मुरुडला डिनरला. जाताना आम्हाला सँडविच, आम्ही लास्ट टाइम पण खाल्लेलं, इथे चांगले असतात सँडविच. नाव दिसत नाही आहे ना, सगळे लोक थांबली आहेत. बघू सँडविच झाल्यावर मी दाखवते. हाताना बंदी करणार आहे असं, तो तू थांबशील नाही. मध्ये जे म्हणताय तो बोंबील इथल्या समुद्रात असतो का? हां, इथे बोरंडी बोंबील आहेत ना, सकाळी जातात मी मच्छी टाकायला जातो ना. आणि मासे ना बोरंडीवरून सकाळी 4 वाजता पिकिंग उतरतात. त्यानंतर ते सो गाईज, इथे जिथे आम्ही आत्ता डिनर केला तर ते ठिकाण मला खूप आवडलं. खूप भारी, फिशरमॅन्स रेस्टॉरंट म्हणून त्याचं नाव आहे, पण मला खूप आवडलं. जे आपण कर्देकडे जाताना लागतं, खूप भारी आहे. ॲम्बियन्स मस्त, टेस्ट मस्त. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो येस, या माझं नेल्स खूप छान दिसते. तर आता आम्ही चाललो आहे. अमितने काहीतरी एक नवीन बीच सांगितलं इथे जवळच आहे. सो आम्ही वॉक करत करत तिकडे चाललो आहे. आणि सकाळ झाली आहे. चार्मी आली आहे, ओंकार नाही आला. ॲज ऑलवेज. ॲज ऑलवेज, येस. चलो दे, टाकतो साथ. आजूला बिस्किट टाक. गाईज, आम्ही आलोय एका बीचवर, अननोन बीचवर, ज्याचं नाव माहीत नाही आहे आणि कुणीच नाही आहे, कुणीच. फक्त एक गाडी आहे, आईच्या शेजारी. एक गाडी आणि ओंकारच्या महिना आता गाई म्हशी आलेल्या आहेत. अरे इकडे शेवा आहे, तिकडे चल. कुणीच नाही आहे. हॅलो गाईज. सो येस, आमचं या बीचवर येऊन झालं आहे आणि आता आम्ही जाणार आहोत रूमकडे, कारण आम्हाला वॉटर स्पोर्ट्स पण करायचे आहेत. आज आम्हाला चेकआउट पण करायचं आहे, आमचा ब्रेकफास्ट पण राहिला आहे. येस, हा बीच पण खूप छान होता जिथे आम्ही गेलेलो. एक जस्ट कर्देच म्हणतात त्याला, पण अप्रतिम, कुणीच नाही आणि छान होता ओव्हरऑल. हा, तिथे येणार आहे परत ते. येणार ते. काय लावायचं, फिशरमन का असेल तर घेऊ. आहे ना, नाही घेऊ. बा. त्या पलीकडचं
बाळा पुढे घे डॅशबोर्डचा कशाला दाखव. बाळाला कोर्सची गरज आहे. डेस्टिनेशन वेडिंग चालू आहे गाईज. ये मला पण छोटीशी आहे. फक्त थाळी आहे का असं सेपरेट भाजीचं. फुलं काजू फणस भेंडी मसाला आणि छोले. जैन होय काय मग काय मोठा विषय. आई बाबांना मला आवडतं बघ चॉकलेट आहे. हे आहे योजक आणि शॉपिंग झालेली आहे योजकमध्ये. सो यस, योजकमध्ये खरेदी पण करून झाली आहे आणि परत प्रवास झाला आहे. पुण्याला यायचा. छान होतं ऑल टुगेदर वेकेशन. मस्त होतं, छान वाटलं. 3 दिवस आम्ही तिकडे होतो. आणि यस, तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू. बाय.